घेऊन जर असा विचार केला की आपण एक आपल्या गावाच्या माध्यमातून एक संघटन करायचं, ज्यांच्या ज्यांच्या घरी त्यांनी शेती आहे, ज्यांच्या घरी पाणी आहे, ज्यांच्या घरी चारा आहे, त्यांनी मला थोड्या गोमातेचा सांभाळ करायचा आणि गोमातेचा सांभाळ करून तिचं जे शेण आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने जाऊन ठेवायचं. तिचं गोमूत्र वेळच्या वेळेला त्यांनी धरून ठेवायचं. त्याचे त्यांनी केंड भरून विकले जातात. माझं म्हणणं ऐका सगळ्यांनी, गाईचं गोमूत्र हे त्यांनी विकलं जातं. मी तुम्हाला व्यावहारिक फायदा सांगतोय ना. आता मी तुम्हाला आध्यात्मिक सांगायचं सांगितला, पारमार्थिक सांगायचं सांगितला, पुराणांमध्ये, वेदामध्ये, महाभारतामध्ये सगळ्या ठिकाणी गोमातेचं महात्म्य सांगितलं. ते आपण संक्षिप्त रूपाने स्पर्श करत करत पुढे निघून गेलो. तिच्या आधी काय काय त्यांनी वैज्ञानिक महात्म्य आहे, त्यानंतर आपल्याला आरोग्याकरता किती महत्वाचं आहे, हे सगळं आपण याच्या आधी त्यांनी ऐकलं. आता तुमच्या फायद्याचं थोडंसं ऐका, व्यावहारिक फायद्याचा आहे. काय व्यावहारिक फायदा होऊ शकतो? जर तुम्ही गावरान गाईचं शेण जपून ठेवलं आणि त्याच्या जर छोट्या छोट्या गवऱ्या तुम्ही तयार केल्या तर त्या गवऱ्यांना तुम्हाला घरपोच अशा पद्धतीने गिराईक प्राप्त होऊ शकतं. फक्त तुमचं संघटन झालं पाहिजे. संघटन होऊन जाईल. त्यांनी तुम्ही काही कमिटी तयार केली, त्या कमिटीमध्ये त्यांनी महाराज जे त्यांनी मार्केटिंग करणारी मंडळी आहेत, अशा मंडळींनी गावगाव असणारे जे भूदेव आहेत, जे त्यांनी अशा पद्धतीने पूजापाठ करतात, त्या संपूर्ण त्यांनी भूदेवांबरोबर संपर्क साधला आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे घेतले आणि तुमच्याकडे या गोष्टी उपलब्ध आहेत आणि त्या अतिशय शुद्ध आहेत, अशी शुद्धतेची गॅरंटी देऊन जर त्यांना विकण्याचं तुम्ही ठरवलं तर तुम्हाला कुठे विकायला जावं लागणार नाही. गिऱ्हाईक घरी चालून तुमच्यापर्यंत येईल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे गावरान गाईच्या त्या शेणाच्या गवऱ्या, गावरान गाईचं दूध जर तुम्ही त्यांनी महाराज विकायचा प्रयत्न केला तर त्याला फार जास्त भाव आहे महाराज. म्हणून त्यांनी फार गिर गाईचं दूध जर विकायला काढलं तर, आता मला दुधाच्या किमती माहित नाही, किती रुपये लिटर हे मला माहित नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला त्याचं चांगल्यापैकी अशा पद्धतीने मूल्य प्राप्त होऊ शकतं. तेच दूध जर तुम्ही विरजवलं तर त्याच्यापासून दही तयार होऊ शकतं. ते दही सुद्धा त्यांनी महाराज अशा पद्धतीने फार किमतीनं तुमच्याकडून लोक घरी येऊन घेऊन जातील. जर तुम्ही त्याच्यापासून तूप तयार केलं तर ते तूप सुद्धा तुमचं अशा पद्धतीने विकलं जाईल. म्हणजे तुमच्या घरातून त्यांनी शेण, तुमच्या घरातून दूध, तुमच्या घरातून दही, तुमच्या घरातून गोमूत्र आणि तुमच्या घरातून तूप, या 5 गोष्टी अशा पद्धतीने त्यांनी महाराज तुम्हाला घरी बसून त्याचा त्यांनी विक्रय करता येऊ शकतो. गाय विकणं हे पाप आहे. गायीची विक्री करणं हे पाप आहे महाराज. गाय विकायची नसते. तुकोबरायांनी भगवंताकडे त्यांनी विनंती केली. ती म्हणले, कन्या, गौ आणि कथेचं विकरा, हे नको दातारा घडू देऊ. स्वतःची मुलगी विकायची नसते, गोमाता विकायची नसते आणि भगवंताची कथा सुद्धा विकायची नसते. कथेचं मूल्य घ्यायचं नाही. म्हणून तसं कन्या त्यांनी विकायची नाही, कन्यादान करायचे असते. आज आम्ही कन्यादान करून आलो एका ठिकाणावरून. कन्यादानाचं त्यांनी पुण्य फार मोठं असतं. म्हणतात पृथ्वीदानाचं पुण्य असतं कन्यादानाचं. म्हणून अशा पद्धतीने दान दिलं पाहिजे. तशी गोमाता दान केली पाहिजे. तिच्या दानाला फार महत्व आहे महाराज. ती त्यांनी सर्व देवमय आहे, ती उद्धारक आहे. म्हणतात त्यांनी जर फार पाप केलं असेल आणि पाप केल्यानंतर जर समजा त्यांनी महाराज मरण पावला तर त्याला वैतरणी पार करावी लागते. वैतरणी नावाची नदी आहे, त्याला नरकात नेऊन घालतात. त्याच्यामध्ये रक्त असतं, मांस असतं, पू असतो, त्यांनी लघवी असते, त्याच्यात विष्ठा असते, शेंबूड असतो. सगळे घाण पदार्थ एकत्र करून नदी वाहते, तिला वैतरणी म्हणतात. आणि त्या वैतरणीतून अशा पद्धतीने प्रवास करावा लागतो. पण वैतरणीतून जर तरायचं असेल तर त्यांनी महाराज गोमातेची शेपटी हातात धरायची. तिला दर्भ त्यांनी घ्यायची, गोमातेची त्यांनी पूजा करायची. दर्भ त्यांनी घेऊन शेपटी अशी हातात धरायची. विधिवत तिचं पूजन करून त्यांनी महाराज एखादी नदी पाहायची आणि त्या नदीतून त्यांनी महाराज उत्तरेकडून दक्षिणेकडे त्या गोमातेची शेपटी धरून त्यांनी अशा पद्धतीने चालत चालत जायचं. जर तुम्ही तिच्या शेपटीला धरून ती नदी पार केली तर तुम्हाला वैतरणी पार व्हायला फारसा वेळ लागत नाही. आणि मग ती गाय त्यांनी महाराज पलीकडच्या काठाला गेल्यानंतर ब्राह्मणाला दान देऊन टाकायची. असा एक नियम आहे महाराज. पण गो दान केलं जातं, पण गायीचं दान केलं जातं. पण गो विकायची नसते. पण